लिस्ट म्हणजे काय? लिस्ट इन पायथन. तर लिस्ट म्हणजे काय? तर लिस्ट म्हणजे एकच व्हॅल्यू एका ठिकाणी स्टोअर करण्याची पद्धत. म्हणजे आपण काय करतो की एका व्हेरिएबलमध्ये आपण सगळ्या व्हॅल्यू स्टोअर करतो. आता लिस्टमध्ये आपण नंबर्स, टेक्स्ट किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हॅल्यूज आपण ठेवू शकतो. तर त्याला आपण लिस्ट म्हणतो. लिस्ट म्हणजे काय? लिस्ट इज द कलेक्शन्स ऑफ द डेटा टाईप. तर याला आपण लिस्ट असं म्हणू शकतो. तर आता सोप्या भाषेत जर समजून घ्यायचं म्हणलं तर लिस्ट म्हणजे काय? तर तुमच्याकडे फळांची यादी आहे. काय आपल्यात ॲपल आहे, बनाना आहे आणि मँगो आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की हे जे एक लिस्ट तयार करायची. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, एक व्हेरिएबल आपल्याला डिक्लेअर करावं लागणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक व्हेरिएबल डिक्लेअर करायचा आहे. आपण इथे घेतला फ्रूट हा आपण व्हेरिएबल घेतला आणि परत इथं आपण लिस्टमध्ये घेतला ॲपल, बनाना आणि मँगो अशा आपण 3 फळांची नावं घेतली. आता ती आपण ह्यात स्टोअर केली. आता आपल्याला ही जर प्रिंट करायची म्हणलं तर आपल्याला फक्त प्रिंट आणि व्हेरिएबलचं नाव हे घेतलं की आपलं सगळं 1 बाय 1 ह्या लिस्टमध्ये सगळं आपलं क्रिएट होणार. तर त्याला आपण लिस्ट असे म्हणतो. आता ही झाली लिस्ट. पण ह्याच्या पुढचं त्याचे खूप मेथड्स आणि फंक्शन्स आहेत. जसं की ते अपेंड करायची, पॉप करायची किंवा रिव्हर्स करायची, त्याचा इंडेक्स बघायचा, कॉपी, एक्सटेंड या प्रकारचे ह्याच्या लिस्टचे मेथड्स आहेत. पण ह्या लिस्टमध्ये काय येते की आपल्याला निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह इंडेक्स म्हणजे काय? आता हे मेथड्स आपण नंतर बघणार आहे. पण निगेटिव्ह इंडेक्स म्हणजे काय? तर आता समजा इथं आपण घेतलं प्रिंट. आता इथं आपण व्हेरिएबलचं नाव घेतलं फ्रूट. आता इथं आपण लेंथ घेतली, आणि फ्रूट मायनस 1 केलं. फ्रूट मायनस 1 ही झालं आपलं क्लोज, ही क्लोज आणि ही क्लोज. आता इथं काय होणार की -1 केले म्हणजे 3 आता ही लेंथ मोजणार आधी किती 0. आपली इंडेक्स स्टार्टिंग आपली 0पासून होते. तर आपलं 0 1 2 होणार. आता जिथं ही आपली 0, इथं 1 आणि इथं 2. आता ही टोटल आपली किती 2पर्यंत झाली. त्यातनं आता आपण एक मायनस केलं की आपले प्रिंट होणार, आपला मॅसेज इथं प्रिंट होणार. 1 मायनस झालं की राहिलं 2, 0 1 2. मग आता इथं आपलं मँगो आपलं प्रिंट होणार. तर ह्याला आपण नेगेटिव्ह इंडेक्सिंग असं म्हणतो. तर आता आपल्याला काय करायचं आहे की निगेटिव्ह इंडेक्स आपली झाली की आता आपल्याला काय करायचं आहे की किती म्हणजे आता इंडेक्स प्रिंट करायचं. आता इंडेक्स प्रिंट आपण कसं करतो की म्हणजे किती नंबरला आहे, म्हणजे की समजा आता इथं आपलं इंडेक्स आहे. आता इथं आपण जर इंडेक्स दिलं तर आपल्याला लिस्टमधल्या व्हॅल्यू आपल्याला ॲक्सेस करता आल्या पाहिजे. तर ते कसं करतो, तर आपण इथं प्रिंट व्हेरिएबलचं नाव फ्रूट आणि ब्रॅकेटमध्ये 0 आणि परत प्रिंट फ्रूट इथे केलं 1 आणि प्रिंट फ्रूट इथे केलं 2. तर आपलं हे 1 बाय 1 सगळ्या व्हॅल्यू आपल्याला एका खाली एक आपल्या हे होणार, ॲक्सेस होणार. तर ह्यालाच आपण म्हणतो लिस्ट. लिस्ट म्हणजे काय सिम्पलमध्ये की आपण एका व्हेरिएबलमध्ये जास्तीत जास्त प्रकारचा डेटा टाईप आपण स्टोअर करतो, त्यालाच आपण लिस्ट म्हणतो. आणि लिस्ट आपल्याला ॲक्सेसही करता येतं. त्याच्यात काही फंक्शन्स आहेत तर ते आपण पुढे नंतर पाहणार आहेत. पण आज आपण लिस्ट इन पायथन म्हणजे लिस्ट म्हणजे काय, ॲक्च्युली लिस्ट काय, त्यात आपण स्लायसिंग कसं करतो, निगेटिव्ह स्लायसिंग कशी आहे, आपण इंडेक्स म्हणून आपण व्हेरिएबल कसे ॲक्सेस करू, व्हॅल्यू कशा ॲक्सेस करू शकतो,